शिकणार आहे. त्यातला आपण पहिला मुद्दा म्हणजे शिवरायांची आदिलशाहीने खाल्लेली स्टचक कशी होती. म्हणजे शिवरायांचं राज्य असं वाढत चाललं होतं की ते जणू एखाद्या नद्या किंवा बाकीच्या नद्या समुद्र मोठा होता समुद्र तसं होतं. शिवरायांचं राज्य झपाट्याने वाढत होतं. पाठोपाठ शिवरायांनी जावळीवर स्वारी केली. जावळीचे चंद्रराव मोरे हे शिवरायांनी त्यांना गाडीवर बसवलं होतं, कारण मोऱ्यांच्या गडाला एक सुद्धा उत्तराधिकारी नव्हता. त्यामुळे चंद्ररावाला शिवरायांनी बसवलं. पण तो हल्ली शिवरायांशी वेगळ्या पद्धतीने वागू लागला. म्हणजे शिवरायांनी त्याच्याकडे जावळीबद्दल खबर न घेतली तर तो शिवरायांना उद्धट बोलू लागला. नंतर बातमी उडाली की जावळीचा चंद्रराव मोरे हा पिटू झाला आणि आदिलशाहीला जग मिळाला. त्यावेळेला शिवरायांनी त्यांना एकदा वॉर्निंग देऊन बघितलं की त्यांना एकदा ताकीद दिली की तुम्ही आमच्याशी मिळता की आम्ही तुमच्यावर स्वारी करू. त्याने उद्धटपणे असा जबाब दिला की आम्ही तुमच्याशी मिळणार नाही, कारण आम्हाला आमचं स्वतःचं वतन प्रिय आहे. तुम्ही कोण आहात, तुमचं काही पडलं नाही. आज नव्हतं तुम्हाला आदिलशाही सुलतान मारूनच टाकणार आहे, तर आम्ही तुमच्याशी मिळून काय फायदा. तेव्हा शिवरायांनी काय केलं तर आपल्या सेनानीशी जावळीवर हल्ला केला. जावळीला जेव्हा शिवरायांनी वेढा निघाला होता पूर्ण, शिवरायांना हरवण्यासाठी कित्येकांना जरी पाठवलं तरी ते पकडण्यासाठी एक निकाल लावावाच लागणार होता. त्यासाठी आदिलशाहीनं पूर्ण दरबार भरवला. दरबार म्हणजे काय, आदिलशाहीचा दरबार असा होता की इतका मोठा दरबार की प्रत्येक विभागाचे त्यांचे सरदार आहेत. जणू एका सरदाराला 10,000-10,000चं सैन्य मिळत. बोली लावली तर तो विडा इतका महत्वाचा होता की कोण सुचलत नसत. यावेळेला तो विडावर नाव होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. कोण शिवाजी महाराजांचा बेमोड करणार असा प्रश्न उभारला. त्याला त्यांनी पूर्ण अनाउन्समेंट केली की कोण शिवरायांना पकडेल.